श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गरुड पुराणानुसार आंघोळ केल्यानंतर ही 13 कामे तुम्ही करू नका, नाहीतर 18 विश्व दारिद्र्य तुमच्या मागे लागेल। अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला माहीत नसतात, त्यामुळे आपण त्या चुका सहसा करत असतो। पण हा व्हिडिओ नक्की स्किप न करता संपूर्ण पहा, तुम्हाला याची माहिती नक्कीच आवडेल। कदाचित ह्या चुका तुमच्या हातूनही होत असतील। मित्रांनो, अनेकदा आपण आंघोळीनंतर काही गोष्टी करत असतो ज्याकडे आपण अनेकदा लक्ष देत नाही, पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या 13 चुका आहेत ज्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकते, नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढू शकतो आणि संपत्ती आणि समृद्धीची हानी पण होऊ शकते। स्नान केल्यानंतर अशी कामे केली तर देवी लक्ष्मी त्याच्यावर कोपू शकते, यामुळे तुमच्या कुंडलीतील धनहानी होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते। मित्रांनो, आंघोळ करणं हा प्रत्येकाच्याच रोजच्या रुटीनचा एक भाग असतो। आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटतं आणि व्यक्ती टापटीप फ्रेश दिसतो। सकाळी उठल्यानंतर आंघोळ करूनच कोणतेही काम करावे असं म्हणतात, कारण यातून मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते। आंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत खूप कमी लोकांना माहिती असतं, पण मित्रांनो, त्यामुळे आंघोळीनंतर या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्या, हे आवश्यक आहे। जर तुम्हीही आंघोळीनंतर अशा चुका करत असाल तर त्याचे विपरीत परिणाम तुमच्या कुटुंबावर होऊ शकतात। नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि संपत्ती समृद्धीची हानी देखील होते। त्यामुळे आंघोळ केल्यानंतर आपल्या हातून कळत नकळत काही चुका घडत असतात। अशा चुका लवकरच बंद करा। चला तर मित्रांनो, जाणून घेऊया अशा कोणत्या चुका आहेत। वास्तुशास्त्राने ज्योतिषशास्त्र सांगते की अशाच लोकांकडे दुर्लक्ष केल्याने ते आरोग्य आणि पैशाचीही हानिकारक ठरू शकतात। आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आंघोळ केल्यानंतर कोणती कामे जे आपण दुर्लक्षित करू नये। बाथरूममध्ये आंघोळ केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजेत हे जाणून घेऊयात। मित्रांनो, आंघोळीचे विशेष महत्त्व दिले आहे। आंघोळ केल्यानंतर लोक बाथरूमला अस्वच्छ सोडतात असं अनेकदा पाहायला मिळतं। शास्त्रामध्ये ही सवय अतिशय वाईट मानली जाते, कारण ती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते। एवढेच नाही तर आपल्यापैकी काही जण आंघोळ करताना इतरही चुका करत असतात। 2. बाथरूममध्ये घाण पाणी सोडू नये। काही लोक आंघोळीनंतर घाणेरडे साबणाचे पाणी बाथरूममध्ये सोडतात आणि नंतर बाहेर पडतात। ही सवय तुम्हाला गरीब करू शकते। बाथरूम जर ब्लॉक होत असेल किंवा पाणी साचत असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या। अशा खराब पाणी साचल्याने त्या पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या नकारात्मकतेमुळे घरात आजारपण, गरिबी, वादविवाद होत राहतात। माणसाची प्रगती खुंटते। तसेच मित्रांनो, 3. तुमच्या या सवयीमुळे राहू आणि केतू तुमच्यावर नाराज होऊ शकतात। राहू आणि केतूंचा अशुभ प्रभाव या लोकांवर होतो जे स्वच्छ राहत नाहीत आणि अशा लोकांना शनीच्या कोपाचा सामना करण्याची वेळ येते। एकाच वेळेस स्नानगृहात घाणेरडे पाणी सोडल्यास भगवान वरूनही कोपतात। तुमच्या या सवयीमुळे तुमच्या घरचे पैसे कमी होऊ लागतात। आपला राहू चांगला राहण्यासाठी टॉयलेट, बाथरूम बुधवारच्या दिवशी किंवा रविवारच्या दिवशी स्वच्छ करावे। असं केल्याने आपला राहू ग्रह चांगला राहतो आणि आपले अडलेली कामे पण होऊ लागतात। 4. तुटलेले केस बाथरूममध्ये सोडणे। काही लोकांची ही वाईट सवय असते की आंघोळ केल्यानंतर ते तुटलेले केस जे गळालेले असतात ते बाथरूममध्ये सोडतात। तुम्हालाही ही सवय असेल तर सुधारा। असं केल्याने शनिदेव आणि मंगळ ग्रह क्रोधित होतात आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम नक्कीच भोगावे लागतात। आपल्या घरात असे करून नकारात्मकता वाढते। ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या कामात अडथळे येत राहतात, कामे पूर्ण होत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये या संघर्षाला सामोरे जावे लागते। तसेच मित्रांनो, 5. बादली नेहमी अशी ठेवा। काही लोकांना अशी सवय असते की आंघोळ
आंघोळीनंतर उरलेले पाणी बादलीतच तसेच टाकून देतात, तर ही चूक सुधारा. बाथरूममधून बाहेर पडताना बादली परत भरून ठेवा. बादली रिकामी ठेवायची असेल तर उलटी ठेवा. मित्रांनो, रिकामी बादली बाथरूममध्ये ठेवल्याने घरातील धनहानी होते. घरातील पैसा दवाखान्यात जास्त वाया जातो. घरातील माणसे एकापाठोपाठ एक आजारी पडू लागतात आणि तुमच्या घरात गरिबी यायला वेळ लागणार नाही. तसेच मित्रांनो, 6. जर तुम्ही आंघोळ करताना चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावाच लागणार. मित्रांनो, चप्पल घातली असेल तर आंघोळीनंतर पुन्हा पायावर पाणी टाकू नका. असं केल्याने धनहानी होते, कारण हिंदू धर्मामध्ये शास्त्रानुसार स्नानाला अतिशय महत्त्व आहे. स्नानविधी कधीही चप्पल घालून करू नका. 7. अंघोळ करून आल्यावर महिलांनी लगेच सिंदूर लावू नये. मुलींनी, माता भगिनींनी अंघोळ केल्यावर लगेच सिंदूर लावतात, पण असं करू नये, कारण असं मानलं जातं की यांनी पतीचे आयुष्य कमी होते. किंवा मग केसातून पाणी टिपकत असताना देखील भागात सिंदूर भरू नये, कारण त्या टिपक्यांबरोबर भरलेलं सिंदूर देखील पडते. 8. अंघोळीनंतर लगेचच नखे टाकू नयेत. नखे दर मंगळवारीच कापावी. याने लक्ष्मी प्राप्तीचे योग बनतात. असं करणे शुभ मानले जाते. परंतु आंघोळ केल्यानंतर लगेच नखे कापल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. यामुळे आपला बुधग्रह खराब होतो. तसेच मित्रांनो, 9. ओले कपडे सोडू नका. काही कपडे धुण्याचा कंटाळा करून खूप स्त्रिया आंघोळ झाल्यावर ते ओले कपडे बाथरूममध्ये सोडतात. तुम्हीही असे करत असाल तर ही सवय लगेचच पूर्णपणे सोडा. असं केल्याने सूर्यदेव तुमच्यावर कोपतात. तुमच्या राशीचा सूर्य कमजोर होईल आणि मग तुमच्या जीवनात आनंद, वैभव, प्रतिष्ठा, मान सन्मान याचा प्रभाव निर्माण होईल. तसेच मित्रांनो, 10. बाथरूम उघडे ठेवू नका. याचा परिणाम घरच्या ऊर्जेवर होऊ शकतो आणि पैशाचे नुकसान होऊ शकते. अस्वच्छ पाण्यामुळे जंतू संसर्ग होण्याची शक्यता वाढते. परिणामी घरात आजारपण येते. नकारात्मक शक्तीमुळे घरातील लोकांच्या मनस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. आंघोळीचा योग्य नियम म्हणजे प्रथम पाय भिजवावे, नंतर डोके ओले करण्यापूर्वी हळूहळू खांद्यापर्यंत भिजवावे. उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आणि मायग्रेन असलेल्यांसाठी ही पद्धत विशेषतः महत्त्वाची आहे, कारण अयोग्य आंघोळीमुळे स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. प्रत्येक व्यक्तीने दिवसातून कमीत कमी 2 वेळा आंघोळ करायला हवी. जर तुम्ही जास्त वेळ गर्दीच्या ठिकाणी थांबला असाल तर 2दा आंघोळ करण्याची सवय नक्की लावा. यामुळे शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहील आणि योगशक्ती वाढते. पाण्यात मिसळा निलगिरीचे तेल. जर एखाद्या व्यक्तीला सर्दीचा त्रास होत असेल तर सुरुवातीच्या 2 आठवड्यात आंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चमचा निलगिरीचे तेल घालून या पाण्याने आंघोळ करा. यामुळे सर्दीचा त्रास कमी होईल. किंवा मग आंघोळ गरम पाणी तोंडात भरून तोंड गच्च भरावे. असं 2-3 वेळा करावे. यामुळे सर्दी, खोकला यापासून आराम नक्कीच मिळतो. तसेच मित्रांनो, आंघोळ करण्याची योग्य पद्धत. पूर्वीच्या काळात आंघोळीसाठी कोणताही शॉवरचा वापर केला जात नव्हता. आंघोळ करण्यासाठी पाण्यात उडी मारण्याची प्रथा होती. तसेच बदलत्या काळात आंघोळ करण्याची पद्धतही बदलली. आंघोळ करताना शरीरावर आधी पाणी घातल्याने शरीरातील हीट डोक्यापर्यंत पोहोचते. सगळ्यात आधी डोक्यावरून थंड पाणी घ्या, ज्यामुळे शरीराची हीट डोक्यावर येणार नाही. तसेच मित्रांनो, थंड पाण्याने आंघोळीसाठी नेहमी अशा पाण्याचा वापर करावा ज्याचे तापमान रूम टेम्परेचरपेक्षा कमी आहे. असं केल्याने रक्तवाहिन्या आणि आजूबाजूची जागा उघडली जाते. गरम पाण्याने आंघोळ केल्यास असं होतं नाही, म्हणून नेहमी थंड पाण्याने आंघोळ करायला हवी. हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकतात. गरम पाणी डायरेक्ट डोक्यावर ओतल्याने डोके कमजोर होतात व चष्मा लागण्याची भीती असते. तसेच मित्रांनो, विवस्त्र आंघोळ करण्यास शास्त्रात निषिद्ध मानले आहे. विवस्त्रपणे आंघोळ करण्याचा शास्त्रात काय म्हटलं आहे हे सांगितलंय. त्यांनी श्रीकृष्णाच्या एका घटनेची आठवण करून देत म्हटलं
की गोपिका नदीवर विवस्त्र आंघोळ करत होत्या त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांचे कपडे चोरले होते. हे कपडे चोरल्यावर गोपिका फार हताश झाल्या. त्यांनी नटखट कृष्णाला आपले कपडे परत करण्यासाठी विनंती केली. गोपिकांनी खूप वेळ विनंती केल्यावर कृष्णाने त्यांचे कपडे परत केले होते. तसेच त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांना या वागण्यातून बोध देत म्हटलं की कधीही आपण विवस्त्र होऊन आंघोळ करणे बंद केले पाहिजेत. असं केल्याने आपले जलदेवता वरुण यांचा अपमान आपण करत असतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अथवा बंद खोलीमध्ये देखील विवस्त्र होऊन आंघोळ करू नका. नकारात्मकता शरीरात प्रवेश करते. जर तुम्ही विवस्त्र अवस्थेत आंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात नक्की प्रवेश करते आणि तुमची मानसिकता देखील नकारात्मक होऊ शकते. म्हणजेच नेहमी असा सल्ला दिला जातो की तुम्ही कपड्यांशिवाय आंघोळ करू नये, तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. तसेच मित्रांनो, असं म्हटलं जातं पितृदोष होऊ शकतो. गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ म्हणजेच मृत पूर्वज तुमच्या आजूबाजूला असतात. जर तुम्ही विवस्त्र स्नान केलं तर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो. असे स्नान केल्याने आपल्या पितरांना समाधान मिळत नाही. त्यामुळे घरामध्ये पितृदोष निर्माण होतो आणि ते कपड्यांवर पडणारे पाणी स्वीकारतात. त्यामुळे त्यांना समाधान मिळते. विना वस्त्र स्नान केल्याने पितरांचा कोप होतो. त्यामुळे मनुष्याचे तेज, बल, धन आणि सुख नष्ट होते. म्हणूनच कधी विवस्त्र आंघोळ करू नका. पद्मपुराणानुसार आंघोळीचे पाणी पितरांना जाते आणि विवस्त्र स्नान करणं म्हणजे पितरांसमोर कपड्यांशिवाय स्नान करणं चांगलं मानलं जात नाही. माता लक्ष्मी क्रोधित होते. शास्त्रात असा विश्वास आहे की जर कोणी विवस्त्र होऊन स्नान केलं तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपू शकते. यामुळे तुमच्या कुंडलीतील धनहानी होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. त्यामुळे आंघोळ करताना या गोष्टींची काळजी नक्की घ्या. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रोत्साहित देखील करा. आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.